फर्टिलिटी पूर्वी अतिशय तुरळक कपलमध्ये जाणवणारा त्रास अलीकडे कॉमन झालेला आहे. इनफर्टिलिटी याचं उत्तम उदाहरण म्हणजे गावोगावामध्ये इनफर्टिलिटी सेंटर्स जे पूर्वी फक्त पुण्या मुंबईत होते ते आजकाल सुरू झालेले आहे. हा इनफर्टिलिटी प्रॉब्लेम दुरुस्त होण्यापूर्वी हा काय येतो या गोष्टीकडे बघणं हे फार महत्त्वाचं आहे. वातावरणातील बदल, खाण्यापिण्यातील बदल, लाईफस्टाईल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या तरुण पिढीमध्ये झोपेचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात असतं. या सर्वांमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि LH लेवल ही खूप प्रमाणात वाढली जाते. हे झालं महिलांमध्ये. आणि पुरुषांमध्ये झोप कमी असल्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर खूप मोठा परिणाम होतो आणि त्याची ही लेवल ही कमी प्रमाणात होते. या सर्वांमुळं अर्थातच परिणाम होतो प्रेग्नन्सीवर. जर आपणाला स्टर्लिटी, इम्पोटन्सी ही हार्मोनल इम्बॅलन्सची मुख्य लक्षणं आहेत, हे जर नॉर्मल करायचं असेल तर ट्रीटमेंटबरोबरच झोपेची वेळ हे निश्चित करणं, प्रॉपर शरीराला विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे. याबरोबरच होमिओपॅथीचाही उपचार आपण करू शकता आणि आपली अवघड समस्या आपण अत्यंत सोप्या मार्गाने कमी करू शकता. अवघड वाटणाऱ्या आजारांवर आपणाला अवेअरनेस वाढवायचा आहे किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा सल्ला हवा असल्यास आमच्या पेजला फॉलो करून त्यावरील सर्व माहिती आपण जाणून घेऊ शकता.